लाडका कार्तिक चिखलेकर माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचा स्वागत आहे। तर खूप दिवसानंतर माझा ब्लॉग येतोय कारण की आता आमचे पेपर वगैरे चालू होते आणि सुट्ट्या पण चालू होत्या, तर आपल्याला फुल एन्जॉय पण करायला हवं। आता आज मी ब्लॉग करते। आज आम्ही चाललेले फार्म हाऊसला, म्हणजे की आमची मावशीची फॅमिली, मामा सर्वजण चाललेले आहेत। अर्पित दादा आणि आरव सर्व येत आहे तिथं। आता आपण इथून गाडी घेऊ आणि डायरेक्ट जाऊ कर्जतला। मला त्या फार्म हाऊसचं नाव ना माहित, आपण तिथं पोहोचलो ना मग तुम्हाला सर्व सांगेन फार्म हाऊसचं नाव आणि आमची फॅमिली पण दाखवीन, मामावर सर्व दाखवीन। तर फुल चिल करायची आपल्याला आणि खूप पवायचं पण। आता येतील ते आणि मग आपण प्रवासाला सुरू करूया। ते आमची सगळी मावशी इथं कोणवरती थांबलेले आहेत, ते बोलतात या लवकर, पण ते काय रे आपल्याला लवकर येतच नाही। तर चला काय आता आपण निघूया, आपल्याला जायचं तर आहेच ना फार्म हाऊसला। खूप मजा करू। आमची आई नाही येते कारण की आमचं नानाला सकाळच्या कामाला जायला लागतो ना, तर मग पाणी बिणी तापसायला लागतो ना, त्यामुळे आमच्या आई नाही येते, पण आम्ही चाललेलो आहे। तर चला गाईज आता आपण जाऊया कर्जतला, चलो। तर गाईज आता आम्ही आलेले बिल्डिंगच्या खालती आणि आरव पण आलेले आहेत। बघू शकता आरव आणि अर्पित दादा। अर्पित दादा तो थोडा बिझी आहे, सामान वगैरे भरतो। आता या पण बॅग पण त्याच्यात भरू आणि गाडी बघू शकता आम्ही या गाडीने आज जाणार आहोत, म्हणजे अर्पित दादा यांची गाडी 5571। तर चला गाईज आता आपण निघूया, आपल्याला जायचं आहे लवकर आणि थांबल्यात पण ना। रुद्र दादा पण आलेले आहेत, सर्व आलेले आहेत आम्ही, आणि तिथं फोनवरती आमची मावशी वगैरे सर्व थांबलेली आहेत। आता आपण जाऊ, निघू, चलो कालिया कर्जत को चलो। तर गाईज आता आम्ही पोहोचलेले आहेत पलसपे वाट्यावरती। आमचे पप्पा ड्रायव्हर मिस्टर राकेश चिखलेकर, मिसेस रोशनी चिखलेकर, राज चिखलेकर, आरव शेलके, अर्पित शेलके, रुद्रगिरी। तर आता आम्ही पलसपे वाट्यावरती पोहोचलेलो आहे। आता आम्ही निघतो डायरेक्ट, आपल्याला जायचं आहे कर्जतला। आमचा प्रवास पण सुरू झालेला आहे आणि आम्हाला माहित पण नव्हता की आमची मावशीचा कोणवरती थांबले आहेत, ती कधीच निघून गेली कर्जतला। आणि बघू शकता पाऊस पण सुरू झालेला आहे। बरा आला पप्पा, ट्रॉफिक नाही ना इथं, नाही तर मग आम्हाला पक्का थांबायला लागलं असतं आणि पक्का टाइमपास झाला असता। गाडी बघा आईच्या गावात वॉल्वो गुजरातची। तर गाईज हा बघा कर्जतचा इंडी स्टुडिओ, सर्व हिरोईनची कोरिओकॉम काढलेली आहे। बघू शकता किती छान वाटतंय, मस्तपैकी एनडी फिल्म वर्ल्ड। तर गाईज आता आम्ही आलेलो तलवाड गावात, आमची मम्मी आहे ना त्यांच्या आत्यांच्या घरी, आणि हे आहेत आमचे मयूर मामा। हे तर तुम्हाला माहितीच असतील, एक रेल्वे स्टेशनवरती मुलगा पडलेला ना, तेव्हा याहीच त्याला वाचवलेला। ती व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेन, कॅप्शन मध्ये टाकेन, तुम्ही फक्त बघा। मयूर शेळके हे नाव आता संपूर्ण महाराष्ट्रभर सगळ्यांना माहिती आहे। आपण मयूर शेळकेंशी बोलणार आहोत। मला सांगा की सीसीटीव्ही मध्ये आपण एक दृश्य पाहिलं, पण त्याच्या मागे नेमकं काय दृश्य घडलं होतं, नेमकं तुम्ही काय पाहिलं आणि तुम्ही धावत गेलात? नक्कीच, सर्वप्रथम मी सांगेन की ज्या वेळेला मी ड्युटीवर काम करत होतो आणि त्यावेळेस एक उद्यान एक्सप्रेस मुंबईच्या दिशेने संध्याकाळी 6:30च्या सुमारास येत होती, आणि त्याच वेळेला एक आंधळी महिला आपल्या 7 वर्षाच्या मुलाला घेऊन प्लॅटफॉर्मवरून चालत होती, आणि नक्कीच त्या मुलाचा तोल घसरला गेला आणि मुलगा त्या आईपासून लांब गेला आणि कट्ट्यावरून खाली प्लॅटफॉर्मवरून घसरला। आणि तेवढ्यात प्लॅटफॉर्मला आलेली उद्यान एक्सप्रेस पाहून मी निर्णय केला की या मुलाचे प्राण अगदी धोक्यामध्ये आहेत, आणि मी निर्धार केला त्या मुलाचे प्राण वाचवण्यासाठी आपल्याला काहीतरी मदत करता येईल काय। आणि विदिन सेकंडमध्ये मी अगदी खूप जोरात धाव घेतली आणि त्या मुलाच्या दिशेने धावत जाऊन मुलाचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न करत, परंतु त्याआधी थोडी मनामध्ये भीती निर्माण झाली की कदाचित हे सगळं आपल्या जीवावर सुद्धा बेतू शकतं आणि कदाचित माझाही जीव धोक्यात जाऊ शकतो। परंतु मी शेवटच्या क्षणापर्यंत अगदी प्रयत्न केले आणि त्या मुलाचं प्राण वाचवण्यात मी यशस्वी झालो। आणि तुम्ही बघितलं असेल, हे आमचे मयूर मामा आहेत। थँक्यू। आता जाऊ चला आपण घरात, या वेलकम सर्वांची आपण भेट घेऊया। या
तर गाईज या त्यांच्या मम्मी त्यांच्या आत्या आणि हे मामा. या शौर्य गाईज बघू शकता इथे शर्यत चालू आहे आणि याला ट्रॉफ्या किती भेटलेल्या आहेत हे बघा तुम्ही. सर्टिफिकेट पण भेटलेले आहेत. गटात शर्यती आहेत. बघूया आपण आता शर्यती. मस्त आमचे मावशी आहेत ना त्यांचे आमचे म्हणजे कटेकर मावशी कुठले इथले बंगारपाडचे त्यांचा बैल आहे बच्चा. ते पण गेलेले तिथं या मैदानावरती. ते पण आता येतील फार्म हाऊसला तिकडे. आता पहिला गेलेत ते शर्यती बघायला आणि मग नंतर लगेच येतील फार्म हाऊसला. आता आपण तिथे थोडा बसू आणि मग लगेच जाऊया फार्म हाऊस. चलो मामीने दाखव. तर गाईज आता आम्ही पोहोचलेलो आहेत फार्म हाऊसला. हा बघू शकता त्या फार्म हाऊसचा कार्ड आहे. खूप छान आहे आणि या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि नक्कीच व्हिजिट द्या या फार्म हाऊसला. हा बघू शकता तिथला स्विमिंग पूल किती छान आहे आणि फार्म हाऊस पण बघू शकता किती मोठा आहे. वाव. आणि इथे जेवायला जागा आहे मस्तपैकी बघू शकता. खूप छान फार्म हाऊस आहे. आमच्या मामाचंच आहे आणि नक्की व्हिजिट द्या या फार्म हाऊसला. हा बघू शकता आमचा नैतिक आयन. हा बघू शकता मी आणि पाठ खालती आहे रुद्रदादा आणि खालती आहे त्याच्या राजदादा. आता बघा मी कशी उडी मारतो. 1 2 3. लागला ह्याच्या. तर गाईज मला एवढं पण पोहता नाही तर मी शिकीन आस्ती आस्ती. आपण ट्राय करू. बघू शकता मी पोहतोय आणि खूप छान आहे हा फार्म हाऊस. नक्कीच विजिट द्या. आणि पप्पा सर्व पोहतायत मजा करतायत मस्तपैकी. आमची फॅमिली गेलती मस्ती ग्रुप. ठीक आहे चला आता आपण मस्ती करूया मस्तपैकी. या ना चला तुम्ही पण तर गाईज बघू शकता सर्व इकडे मजा करत आहेत आणि साऊंड पण लावलेला आहे. शिकारी मोठा शिकारी आपल्या पोलीस ठाण्यात. मोठा शिकारी आपल्या पोलीस इकडं मी तुम्हाला थोड्या वेळानंतर भेटतो कारण की मला जोरात वॉशरूम आले. तर सगळी आम्ही चिल करतो. हे बघू एकटा पप्पाचा त्याला तोड नाही रे त्याला जोड नाही रे सवंगर पाड्याचा कृष्णा कट्टेकर आला तो कृष्णा कट्टेकर. नयन दादा ना याला फक्त कुश आलाय आणि ते आशिष दादा साईडने त्यांच्या पाठी आलाय तो. तर त्याला काय जातं आपण चिल करूया मस्तपैकी. च्या केली कमाले बैलांना आमच्या आम्ही कदा आलोय मला मला. तर थोड्या वेळात भेटतो कारण की मला एन्जॉय करायचे.
त्याला ए मायला तर गाईज आम्ही पूल पार्टी वगैरे सर्व केलेले, खूप मजा आली आणि आज आम्ही इथे स्टे करणार आहेत, म्हणजे वस्तीला राहणार आहोत. आणि ते आमचे काका आहेत ना, ते सिंगर आहेत, भले छोटे आहेत पण गाणी खूप चांगले गात आहेत, बघू शकता. कसा आवडला असेल तर आम्हाला कमेंट मध्ये सांगा, किती स्वीट आवाज आहे यांचा. तर गाईज आता आम्ही आंघोळ वगैरे धुलेली आहे आणि खूप भूक लागली खूप. तर बघू शकता कोलबी, जेवायसाठी कोलबी, कांदा, लिंबू, भात आणि विथ ग्रेव्ही. काय मजा येईल. चला आता आपण टेस्ट करून बघूया कसं लागतं. आणि या तुम्ही पण जेवायला. नाईस यार, नाईस कोलबी. आपण अगोदर हिला लवकर सोडूया आणि मग खाऊ. आता जेवतो मग परत पूल पार्टी करू. सर्व येतील पूल पार्टी करायला. आमची आलिशा दीदी पण येणार आहे का नाही विचारू आपण तिला. येणार आहे का? येणार आहे. तर ते पण आमचे काका भाऊ वगैरे सर्व जेवत आहेत. मी पण जेवतो आणि मग लगेच तुम्हाला थोड्या वेळाने भेटतो. तर गाईज आम्ही इथे आंघोळीला धुवत होतो. तर इथे गाण्यांच्या भेंड्या चालू आहेत, बघू शकता. सर्व गाण्यांच्या भेंड्या खेळतात. आमचा पप्पा पण खेळतात, हे बघा. तर गाईज पप्पा त्यांचा स्टॉक
गाईज हे बघू शकता आपले सिंगर. एक गाणी बोल. गजानना गजानना गणराया मुखाने गाऊया मोर्या. गजानना गजानना गणराया मुखाने गाऊया मोर्या मोर्या. यावरून आता लेडीज आलेले आहे, बघू काय होतंय. नाही द्यायचा. नाही आता नाही विषय पण येत असं बघून म्हणतो. यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी. यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी. कान वाजवितो बासरी. कान वाजवी बासरी. कान वाजवी बासरी. कान वाजवी बासरी. कान वाजवी बासरी. सोनं मम्मी गाणी बोलताय. त्यांनी मारला कडा माझा फोडला गडा. त्यांनी फोडील्या घागरी. गाणं वाजवी बासरी काना वाजवी बासरी. तर चला गाईज आता परत जाऊया पवायला. यांची कानांच्या भेंड्या खेळू दे बाबा बया. तर गाईज आता आम्ही पवून वगैरे झालेलं आहे, सर्व प्रोग्राम झालेला आहे. आता आम्ही आलेलो आहेत आमच्या रूम मध्ये. 3 रूम आहेत, एका साईडला लेडीज आणि आमची इथे यंग बॉईज झोपलेले आहेत. बघू शकता आमचे पप्पा. गुड नाईट. गुड नाईट. आमचा आरव, आमचा आयन, आमचा तेजस मामा, अश्विन दादा, भाऊ. किती जण झोपलेत बघू शकता तुम्ही इकडं. अर्पित दादा सब आणि तो नैतिक. कुठे ऐकर. गुड नाईट बोल. गुड नाईट. अरे गुड नाईट बोल. आणि आमचा आशिष दादा. राजदादा पण झोपला. तर चला गाईज आता आपण झोपूया. आपल्याला सकाळच्या उठायचे आणि पूल पार्टी पण करायची आहे. सकाळचा ब्लॉग मी तुम्हाला दाखवीन. तर चला गाईज आता तुम्हाला थोड्या वेळानेच भेटतो, म्हणजे डायरेक्ट सकाळचे झोपल्यावर. गुड नाईट. गुड मॉर्निंग गाईज. आता आम्ही झोपून उठलेलो आहे, आंघोळ वगैरे केली मस्तपैकी आणि आता आलोय नाश्ता करायला. बघू शकता इथे मिसळ पाव आहे. या तुम्ही पण नाश्ता करा. या आता आपण बसू. आईला माझी सेट केली. खाताना पहिला या तुम्ही पण. एकदम मस्त लागतं. टेस्ट पण भारी ना. तर गाईज आता नाश्ता वगैरे झालेला आहे. आम्ही पूल पार्टी नाही केली कारण की आम्हाला लवकर जायचं आहे. मी तुम्हाला सांगितलं ना, तो आम्ही बिझनेस खोललाय. तो आम्ही खोललाय ना, तर आम्हाला आमच्या पप्पाला लवकर जायला लागतो ना तिथे. तर नाना बोलले मी थांबतो, पण त्या नानाला पण कामाला जायला लागतो ना, त्यामुळे आता आम्ही निघतो इथनं. आणि बघू शकता नाश्ता वगैरे मस्तपैकी केला आहे. नाश्ता कसा होता? मस्त. ए नाश्ता कसा होता रे? नाश्ता कसा होता? खूप छान. आणि पूल पण बघू शकता खूप छान मिळेल इथे. स्नॅप काढतोय. यांचं स्नॅपच नाही संपत. यो ना यो राज चिखलेकर नाही, यो बुरशा नैतिक. बुरशाला याजन जायचे पाण्यात, पण बोलतय मला जायचंय. लगेच मग बेत बदलतय, नाही जायचं. जायचंय नाही जायचं, नाही जायचं. आता बघू तिथं जाऊया. तर यांना पण विचारूया आपण नाश्ता कसा होता. पप्पा नाश्ता कसा होता? भारी. आणि हा फार्म हाऊस पण खूप छान आहे. सर्वांनी या तुम्ही. मी तुम्हाला मेन्शन करतो यांचा कार्ड आणि ऍड्रेस. मावशी नाश्ता कसा आहे? काका चलो. तर काही आता आपण बाहेर जाऊ. मम्मी नाश्ता कसा होता? खूप छान होता. मम्मी माझी बॅट आहे बघा. दीदी
नाश्ता कसा होता? एक नंबर छान आणि हा फार्म हाऊस पण खूप छान आहे. तुम्ही पण इथे एकदा या आणि भेट द्या. खूप भारी वाटतं इथे. तर आता या थोडा बसू विसू थांबू आणि मग डायरेक्ट निघू घरी जायला. आणि हे बघू शकता आमचे मयूर मामा. हे बघा दोघे जण रुद्र आणि अर्पित. हे बघू शकता ही पण आमच्या मयूर मामाला गाडी भेटलेली आहे जावा म्हणून. खूप सुंदर गाडी आहे. पाऊस पडणार आहे असं वाटतंय. पडलं तर ठीक, नाही पडलं तर मग नाही. चिंबोरे तर पकडायला जायलाच लागेलच. इथं आंबा होतं ते बघा. दिसलं का आंबा दिसलं का? आम्ही 1-2 आंबे पाडले. खूप छान आहेत आणि आंबट पण आहेत. ते बघू शकता तेज मामा चालला परत. तर गाईज आता आपण या इथल्या बागात जाऊया. खूप छान बाग आहे. ही दीदी साल गेलती, मी पण गेलतो. पण आम्हाला वरती चढता नाही आलं तर आम्ही आता रिटर्न आलोय. आता आमचं बघू कोण चढते. कॅच पकडणार आहे असं. बघू आता. अच्छा फणस पडायला कुत्रा. या इथं बघू काय होतं आता. दादा तर चढला आहे. बघू आता कुणला काय भेटते. फार्म हाऊस बांधणे पण काय असं गाव नाही. आपण येतो इकडं मजा करतो. स्विमिंग पूल खूप घाण येतो आणि मग त्यांना रात्रीचे काम करायला लागतं. तर बघा फिल्टर करतायत. आता रात्री पण ताई केला अर्धा. आता हे करतायत. तो लिक्विड पण टाकायला लागतो ना एक. तर गाईच खूप मजा केली इथे आम्ही. आणि मी आजचा ब्लॉग येथेच एंड करतोय. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.